नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब गुंजाळ हायटेक फार्म नर्सरी संचालक, मुक्काम पोस्ट दैठणे गुंजाळ, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपूर्ण पेरू मार्गदर्शन. खरं तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते आणि फोन येत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की अगदी लावगडीपासून अगदी जमिनीपासून तर काढणीपर्यंत आम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे. आणि तेच देण्याचा मी आजच्या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहे. कारण की अगदी जमिनीपासून तर काढणीपर्यंतचं किंवा विक्रीपर्यंतचं काय नियोजन असतं आणि कशा पद्धतीने आपल्याला पेरू शेती करता येऊ शकते याचं परिपूर्ण मार्गदर्शन करण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सुरुवातीला निवड करावी लागते ती म्हणजे जमिनीची. आता जमीन आणि मातीचं काय महत्त्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जमीन निवडताना आपल्याला जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी. आणि जर पाण्याचा निचरा जर चांगल्या पद्धतीने झाला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि चांगल्या पद्धतीने पीक येत असतं. त्याच्यामध्ये आपल्याला जमिनीची निवड करत असताना हलकी, मध्यम हलकी आणि भारी जमीन ह्या तिन्ही जमिनीमध्ये आपण लागवड करू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं पीक उभं करू शकतो. यामध्ये फक्त आपल्याला क्षारयुक्त जमीन असेल किंवा चुनखडीयुक्त जमीन असेल अशा जमिनीचा मात्र वापर टाळायचा आहे, की जेणेकरून आपलं पीक कुठल्याही पद्धतीने खराब होणार नाही आणि चांगलं पीक येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या जमिनीची निवड करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की पेरूच्या जाती कोणत्या आहेत आणि रोपांची निवड कशा पद्धतीने करायची. आता जर पेरूच्या जातींचे प्रकार पाहिले आणि त्या रोपांची जर निवड पाहिली तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही पीक करायचं असेल तर योग्य प्रकारच्या वाणांची निर्मिती आणि योग्य प्रकारच्या वाणांची निवड करणं फार गरजेचं असतं. आता पेरूच्या बाबतीत जर आपण विचार करायचा झालं तर आपल्याला बाजारपेठेमध्ये 40हून अधिक वेगवेगळ्या व्हरायटी बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असताना दिसून येतात. त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी आपल्याकडे लखनौ 49, जी विलास, इलाहाबाद सफेदा, थाई अशा वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. परंतु जसा जसा काळ बदलतोय तसं आपल्याला नवीन नवीन जे काय व्हरायटी आहेत त्या बाजारामध्ये येताना दिसून येत आहे. त्याच्यामध्ये अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आणि दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी म्हणजे व्हेनार असेल, तैवान पिंक असेल आणि रेड डायमंड असेल ह्या प्रकारच्या व्हरायटीची निवड करणं फार गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला कलम पद्धती पण पाहणं फार गरजेचं आहे. आता कलम पद्धती घेत असताना आपण तैवान पिंकमध्ये जे काय क्लोन मेथडनी कलम तयार केले जातात त्या कलमांची निवड करणे गरजेचं असतं. त्यानंतर जे काय रेड डायमंड आणि रेड डायमंडची जर व्हरायटी निवडायची असेल तर आपल्याला खुगर पद्धतीचं कलम असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला जे व्हेनार व्हरायटी आहे त्याची निवड करायची असेल तर आपल्याला पाचर पद्धतीचा कलमाचा वापर करणं फार गरजेचं असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जे काय पेरूचे वेगवेगळे जाती आहेत आणि त्याच्या जे काही कलम पद्धती आहेत याची माहिती आपण याच्या माध्यमातून घेतली. त्याच्यानंतर साधारणपणे आपल्याला लागवड पद्धत आणि अंतर याचा पण विचार करावा लागतो. कारण की कोणत्याही पिकाची लागवड करायची असेल तर योग्य अंतर असणं फार गरजेचं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये जे काय इंडो इस्रायल पद्धतीने लागवडी होत आहे त्याच्यामध्ये अंतर कमी ठेवलं जातं आणि अधिक उत्पन्न काढलं जातं. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीनुसार आपल्याला वेगवेगळे प्रकारचे अंतर पाहायला भेटतात. सगळ्यात सुरुवातीचा अंतराचा जर विचार केला तर तैवान पिंक. आता तैवान पिंक लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांना अगदी सुरुवातीपासूनच नियोजन करावं लागतं आणि योग्य अंतराचं नियोजन करावं लागतं. त्याच्यामध्ये जर आपलं 2 एकरच्या आत जर शेतकऱ्याची लागवड असेल तर त्यांनी शक्यतो 8x4, 7x4, 10x4 या अंतराचा विचार करावा. परंतु ज्यांना 5 एकरच्या पुढे लागवड करायची असेल त्यांनी अगदी 10x5 आणि 12x6 ह्या अंतराचा विचार केला तरी पण चालू शकतो. त्याच्यानंतर व्हेनार. आता व्हेनार ही पद्धती आपण पाचर कलम पद्धतीचा वापर करत असतो आणि ह्या पद्धतीमध्ये आपल्याला छाटणी तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने राबवावं लागतं. त्यासाठी मात्र निश्चित स्वरूपात आपल्याला ही कलम पद्धतीमध्ये याच्यामध्ये आपल्याला जे काय अंतर आहे ते अंतर आपल्याला 12x8चं ठेवावं लागतं. त्याच्यानंतर जे काय रेड डायमंड असेल, गुजरात रेड असेल, अशा वेगवेगळ्या नावांनी त्याला ओळखलं जातं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधलं अंतर जे काय आहे ते 10x6 आहे, 10x5 आहे किंवा याच्या व्यतिरिक्त जमिनीचं जे काही पोत असेल किंवा जमिनीचा दर्जा असेल याच्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं अंतर सेट करता येऊ शकतं. अशा पद्धतीने आपण जे काही जमिनीची अंतर असेल या अंतराविषयीचा आपण विचार केला. त्याच्यानंतर आता बरेच शेतकरी काय करतात, लागवड झाल्यानंतर आपला जो काय पिकासाठी खर्च झालेला असतो तो निघण्यासाठी आंतरपिकाची निवड करत असतात. आता आंतरपिकाची निवड करत असताना आपल्याला जे काय पीक लावणार आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या जे काही झाडे असतात किंवा मोठं जे काही आंतरपीक असेल ते शक्यतो घेण्याचं टाळावे. त्याच्यामध्ये मग शक्यतो आपण कांद्याची लागवड असेल, हरभऱ्याची लागवड असेल, पत्ताकोबी असेल, फुलकोबी असेल किंवा इतर जे काय अनेक जे काय भाजीपाला पिके आहेत त्यांची निवड करावी. आणि निवड करत असताना मात्र झाडापासूनचं अंतर थोडं ठेवून जे काही मधली पट्टी आहे त्याच्यामध्ये शक्यतो लागवडीचा प्रयत्न करावा. किंवा टरबूज खरबूजाची पण लागवड केली जाते त्याची सुद्धा लागवड करताना मधल्या पट्टीचा वापर करावा आणि जी काय मेन पेरूची लाईन असेल ती मात्र मोकळी सोडण्याचा प्रयत्न
करणं फार गरजेचं आहे. आता याच्यानंतर खत व्यवस्थापन. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की जर झाड वाढायचं असेल, झाडाची चांगली ग्रोथ व्हायची असेल तर आपला खत मात्र चांगल्या स्वरूपाचं देणं फार गरजेचं असतं. अगदी सुरुवातीपासून नियोजन केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होत असतो. आणि याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला अगदी टाकायचं असेल तर आपण सुरुवातीला शेणखताचा वापर करू शकतो की ज्याच्या माध्यमातून आपलं पीक दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने उभारीस राहू शकतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जसं झाड मोठं होत चालतं, 2 महिने 3 महिने 6 महिन्याचं होत जातं, तशा त्या पद्धतीने आपला शेणखत आणि भरखताचा पण वापर करावा लागतो. आणि भरखतामध्ये मग दाणेदार खते असेल, 10-26-26 असेल, DAP असेल किंवा दाणेदार ह्युमिक असेल, अशा वेगवेगळ्या खतांचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याच्या माध्यमातून ती पिके आपल्याला जी काही खते आहेत त्याचा वापर करावा लागतो. त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल खतांचा सुद्धा याच्यामध्ये वापर होताना दिसून येतो. लागवडीनंतर साधारणतः 21 दिवसानंतर आपला जे काही 19 असेल, 12 असेल, फुटवे आणि झाडाची वाढ होण्यासाठी या 2 खतांचा जर आपण वापर केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होताना दिसून येतो. म्हणून अशा पद्धतीने जर आपण खतांचं नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोग व्यवस्थापन पाहणं फार गरजेचं आहे. कारण पेरू शेती करत असताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रोगांना तोंड द्यावं लागतं असं काय नाही, परंतु त्यात जे काय 2-3 प्रमुख रोग आहेत ते मात्र फार प्रकर्षाने याच्यामध्ये पाहायला भेटतात. अगदी बाग लावगडीपासून तर रोपापासून तर फार लागवडीपर्यंत सुद्धा त्यांचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. आणि त्याच्यामधला मूळ जो काय प्रमुख जो काय रोग आहे तो म्हणजे आहे निमॅटोड. आता निमॅटोड हाचा जर विचार केला तो झाडामधला कॅन्सर आहे आणि तो बरा होणं अशक्य आहे. म्हणून शक्यतो अगदी रोपापासूनच त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीच्या याची ट्रीटमेंट करू शकतो की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती कंट्रोल करता येऊ शकतं. म्हणून याच्यामध्ये आपण सुरुवातीला लागवडीपासूनच अगदी 21 दिवसानंतर आपल्याला जे काय बाहेर कंपनीचं वेलम प्राईम आहे याचा वापर करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर प्लॅन्ट बायोटेकच्या निमॅसोल M45 असेल, त्याच्यानंतर जीवाणूमध्ये आपल्याला सुद्धा जीवाणूंचा देखील आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपले इतर वेळेस आपण खतं सोडत नाही, मोकळ्या वेळेस मात्र आपण जीवाणूंच्या कल्चरचा वापर केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होतो. त्याच्यामध्ये मग पॅसिलोमायसिस असेल, ट्रायकोडर्मा असेल, या जर घटकांचा वापर केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि त्याची स्लरी करून सोडली तर अतिउत्तम. त्याच्यानंतर लोटस कंपनीचे सफल बायो इंटरनॅशनलचे निमेटोशीड, किटाजिन, डॉक्टर रूटमॅक्स अशा वेगवेगळ्या घटकांचा जर आपण वापर केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला निमॅटोडवरती कंट्रोल मिळवता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा याच्यातला रोग आहे जो आपल्याला नकळत झाडावर चढतो आणि आल्यानंतर समजतं की याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या बागेमध्ये शिरकाव झालेला आहे आणि नंतर कधी कधी 50-60-70% बाग अगदी आपली नुकसानग्रस्त होत असते, तो म्हणजे मिलीबग. आता वेळेच आपण जर मिलीबगला कंट्रोलमध्ये ठेवलं तर निश्चित स्वरूपात आपला बाग सक्सेसफुल होण्यामध्ये काही अडचण येणार नाही. परंतु जर आपण मिलीबगला वेळेस कंट्रोल नाही केलं तर निश्चितपणे आपल्याला खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं. आणि हा रोग असा आहे की हा नकळत झाडावर चढतो आणि कधी ऍक्टिव्हेट होतो हा मात्र कळत नाही. म्हणून अगदी सुरुवातीपासून त्याच्यावरती नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे औषधं आपण वापर करतो. त्याच्यामध्ये मग मिलीबगसाठी टाटाचं ॲप्लॉइड असेल, डेंटासू पण आपण खालून सोडत असतो जेणेकरून झाडामध्ये थोडासा कडूसत्व तयार करून ते झाडाचा जे काय त्याची काय पॉवर असेल त्याच्या माध्यमातून ते कंट्रोलमध्ये येत असं. त्यानंतर मोमेंटो एनर्जी बायर कंपनीचं हे सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येत आहे. स्लेअर प्रो म्हणून औषध आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येत आहे. निम ऑइल असेल किंवा रोगर प्लस क्लोरो या सुद्धा घटकांचा वापर करता येतो. परंतु मी जे काय औषधं सांगतोय ही 100% त्यासाठी आहेत अशी मी स्वतः माझ्या बागेमध्ये वापरतोय. परंतु तुम्ही संबंधित कृषी सेवा केंद्राचा सल्ला घेऊन योग्य त्याच औषधांचा वापर करावा आणि त्याच्यानंतर त्याचं आपल्या पिकावरती फवारणी करावी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं की छाटणी. आता छाटणी करत असताना आपल्याला वेगवेगळ्या स्टेपमध्ये बागेची वाढ करणं फार गरजेचं असतं. लागवडीपासून तर 1 वर्षापर्यंत साधारणतः आपण फक्त झाडाचा शेंडा खुडीत झाड बनवून घेतलं तरीही चालतं. परंतु ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या वर्षाला बाग धरायचा आहे आणि बागाचं जे काही उत्पन्न आहे ते अधिक स्वरूपात काढायचे, अशा वेळेस मात्र आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने छाटणी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग पेन्सिल काडीकट ठेवायची, रिफिल काडीकट ठेवायची, या सगळ्या घटकांचा विचार करायचा आणि त्याच्या माध्यमातून त्याची छाटणी करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर इतरही काही कीड नियंत्रण याच्यामध्ये करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये मग लाल कोळी असेल किंवा पांढरी माशी असेल याच्यावरती सुद्धा नियंत्रण करणं वेळोवेळी गरजेचं आहे. परंतु आपण जेव्हा फोम बसत असतो अशा वेळेस मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारे ज्यादा त्याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. परंतु जोपर्यंत फोम बसत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला जे काय लाल कोळी असेल किंवा पांढरी माशी असेल यावरती सुद्धा नियंत्रण करणं फार गरजेचं असतं. आणि मग आपण लाल कोळीसाठी आपण साधारणतः ओमाइट घेऊ शकतो, आबासन घेऊ शकतो किंवा इतर अनेक
प्रोडक्ट बाजारामध्ये आहे त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर पांढरी माशी आली तर पांढरी माशीसाठी आपल्याला साधारणतः पॅगासस, माउंटेन एनर्जी आणि अदामा कंपनीचे टकाप ह्या घटकांचा वापर करणं फार गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपण ही पांढरी माशी नियंत्रणात आणू शकतो. त्याच्यानंतर उन्हाळ्यातील फुलधारणा आणि फळधारणाचं नियोजन कसं करायचं. आता बहुतेकदा ज्या शेतकऱ्यांना खूप चांगलं पाणी असेल आणि उन्हाळ्यात त्यांना शाश्वती आहे की आपला बाग उन्हाळ्याचं पावसा जे काही उन्हाळ्यात पाणी आहे त्याच्यावरती भरू शकतो आणि चांगलं उत्पन्न करू शकतो. अशा शेतकऱ्यांनी मात्र योग्य प्रकारचे नियोजन करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग फुलगळ होऊ नये म्हणून शक्यतो उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण बाग धरणार आहोत तेव्हाच मधल्या फट्यामधून पाणी सोडणं फार गरजेचं आहे. आणि काही टॉनिक असतील त्याचाही वापर करणं फार गरजेचं आहे. आता फुलधारणा, आता ही जे काय आपली तैवान पिंक व्हरायटी आहे याच्यामध्ये मुळातच हिची ताकद अशी आहे का तुम्ही जिथून याची छाटणी करताल तिथून भरपूर मोठ्या प्रमाणात कळी निघत असते आणि फुलधारणा होत असते आणि फळधारणा होत असते. फक्त गळ नाही होऊ नये यासाठी मात्र आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. आता हे अगदी माझा माल आता हार्वेस्टिंग चालू आहे आणि चालू असताना सुद्धा याच्यावरती जर पाहिलं आत्ताच ह्या फक्त एक छोटीशी फांदी, या फांदीला आता 10 फुलांची सेटिंग होत आहे आणि याच्याच फळांमध्ये रूपांतर होणार आहे नंतरच्या काळामध्ये. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये फुलधारणा आणि फळधारणा याच्यामध्ये काही विशेष काम नाही केलं तरी पण चालतंय. फक्त गळ ज्यावेळेस खूप ऊन वाढतं तेव्हाच मात्र गळ मात्र होत असते. आणि गळीवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारच्या टॉनिकचा आणि योग्य प्रकारचं वातावरण तयार करणं, त्यासाठी मग मधल्या फटून पाणी सोडणे असेल, क्रॉप कव्हर असेल, याचा जर वापर केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पेरू शेती उभी करू शकतो. त्याच्यानंतर त्याचा पुढचा मुद्दा येतोय पाणी व्यवस्थापन. आता हा पाणी व्यवस्थापनाला बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे फोन येत असतात की पेरूबागेला पाणी किती द्यायचं. आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा माझ्या दृष्टीने नाही की ज्याची शेती आहे त्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. कारण की मी प्रत्येकाच्या शेतापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण प्रत्येकाची जमीन ही वेगवेगळ्या पद्धतीची आहे. त्याची हलकी आहे, मध्यम हलकी आहे आणि भारी आहे आणि खूपही भारी आहे. अशा वेगवेगळ्या टप्प्यातल्या जमिनी असतात. कधी कधी एखाद्या शेताला पाणी दिल्यानंतर 5 ते 6 दिवस 8 दिवस ती जमीन वापस येत नाही. आणि काही जमिनी अशा आहेत की आज पाणी दिलं की दुसऱ्या दिवशी ती पाणी गायब होऊन जातं. म्हणून अशा वेळेस मात्र आपल्या जमिनीची वापसा कंडिशन आपल्या शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी पाणी देणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग आणि विक्री. आता शक्यतो या मालाची हार्वेस्टिंग करत असताना आपण जे काही फोम बसवले आहेत त्याचे कालावधी लिहून ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे अगदी छाटणीपासून तर काढणीपर्यंतचा कालावधी साधारणतः माझ्या मते एक 5.5 ते 6 महिन्यांचा असतो. आणि त्या कालावधीत साधारणतः 5.5 ते 6 महिने होत आले की आपण या फळांना साधारणतः जस्ट आपण इमेजिंग करून एखाद्या फळाला हात लावला की आपल्याला समजतं आता साईज ही साधारणतः 200-250 ग्रॅमची आहे. त्यापेक्षा दुसऱ्या फळाला जर हात लावला तर ही 350-400 ग्रॅमची साईज आहे. आणि जेव्हा आपण फळं तोडत असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे फळ कच्चं आहे का, याच्यामध्ये कलर आला आहे का व्यवस्थित, या सगळ्या घटकांचा मात्र आपण अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर आपली हार्वेस्टिंग चालू करायची आहे. त्याच्यानंतर नफा आणि खर्च याचं गुणोत्तर लावणं फार गरजेचं आहे. आता बऱ्याचदा शेतीमध्ये काय होतं, शेतकरी नुसता खर्चच करत राहतो आणि नफ्याचं गणित कुठे जुळतं ते त्यालाच माहिती असतं. ज्या शेतकऱ्याचे भरपूर पैसे होतात तो जुळत नाही आणि कमी पैसे झाल्यावरती बाग काढून टाकतात. परंतु अशा वेळेस मात्र शेतकरी पुन्हा एकदा चुकीच्या दिशेने जातो आणि चुकीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो. अशा वेळेस शेतकऱ्यांनी अगदी रोप लागवडीपासून तर ठिबकपासून, खतापासून, औषधापासून, लेबरपासून सगळी माहिती आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवणं गरजेचं आहे. आणि पीक काढल्यानंतर आपल्याला पेरू विक्रीतून किती पैसे आले आणि आपला खर्च किती झाला याचं ताळमेळ बसवायचा आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये काम करायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला नफा तोटा सांगू तर तुम्ही तुमचाच 1 वर्षभर त्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काम करणं फार गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की प्लास्टिक पेपरऐवजी पेपर बॅगचा वापर करायचा का. कारण की काय होतंय, अलीकडच्या काळामध्ये वातावरण बदलतंय, कधी ऊन कधी गार अशा वेगवेगळ्या कंडिशन्स तयार होत आहेत. अशा वेळेस मात्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून अशा वेळेस आपण त्या वेळेचा निर्णय घेणं फार गरजेचं आहे. ज्यांना मार्च, एप्रिल आणि मे मध्ये माल पकडायचा आहे किंवा फोमचा वापर करायचा किंवा पिशवीचा वापर करताय अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी पेपर बॅगचा वापर करायचा आहे. परंतु पावसाळा आणि हिवाळा या काळामध्ये आपण फोम आणि अँटी फोमचा जरी वापर केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि चांगल्या पद्धतीने आपलं पीक बाजारपेठेमध्ये पाठवू शकतो. म्हणून अशा पद्धतीने आपण अगदी लागवडीपासून तर काढणीपर्यंत आणि काढणीपासून तर फोम बसेपर्यंत जे काय मी स्वतःच्या अनुभवातून काम करतोय ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु अशातच काही घटना, काही गोष्टी अशा असतात की त्या मागं पुढे होत असतात. त्या गोष्टी तुम्ही मला माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की जेणेकरून माझ्या त्या लक्षात येतील आणि पुढच्या जे काही व्हिडिओ बनतील त्याच्यामध्ये मी त्या टाकू शकतो आणि दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. यापेक्षाही जर वेगळी माहिती आपल्याकडे असेल तर निश्चितपणे माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये माहिती सांगा
आणि ती माहिती मी समोरच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही आणि आपली शेती चांगली केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आपल्याला आपल्या चॅनलला लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल आणि शेअर मात्र नक्की करावं लागेल, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि चांगल्या पद्धतीने पेरू शेती करू शकतील. धन्यवाद.